नमस्कार, लोकल 18 मध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे कोल्हापूरच्या 150 वर्षांपासून एक सामाजिक परंपरा, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या तुकाराम माळी या तालमीमध्ये। या तालमीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गेल्या 150 वर्षांपासून एक सामाजिक बांधिलकी जपत एक प्रबोधनात्मक वेगवेगळे उपक्रम, प्रबोधनात्मक चळवळ इथं राबवली जात आहे। आता यंदाचं या तालमीचं 150 वर्ष या तालमीला पूर्ण झालेली आहेत। या पार्श्वभूमीवर या मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यंदाचे नेमके काय उपक्रम राबवणार आहोत या संदर्भात आपण त्यांची माहिती घेणार आहोत। तर चला। भूषण नामदेव पाटील, मी तुकाराम माळी नंबर उत्सव कमिटीचा उपाध्यक्ष। ह्या 150 वर्ष ह्या वर्षी आम्ही साजरे करत आहेत आमच्या संस्थेचे। त्यानिमित्त आम्ही जे आमच्या संस्थेचे स्थापनेपासून आतापर्यंत जे लोक मयत झालेले आहेत त्यांचा सत्कार आम्ही सन्मान चिन्ह देऊन करायचा ठरवलेला आहे। त्यामुळे या वर्षी जवळजवळ आमच्या हयातीत आम्हाला कळतेली जी आम्ही नावं काढलेली आहेत ती जवळजवळ आम्ही एक 70, 75, 80 वर नावं झालेली आहेत। तरी सुद्धा आम्ही अजून आव्हान केलेलं आहे की आम्हाला जी माहीत नाहीत ती आम्हाला नावं सांगितली जातील, त्यांचा सुद्धा सत्कार हा तालमीच असते। 150 वर्ष झाल्यामुळं आम्ही एक 150 वर्षाचा सिम्बॉल विथ गणपती आमचा मानाचा त्याचं एक सन्मान चिन्ह देऊन प्रत्येक मयत व्यक्तीच्या घरात जाऊन हा त्यांचा सत्कार हा तालमीच्या दारात गणपती श्री मूर्तीच्या समोर सगळा करणार आहे यावर्षी। तुकाराम माळी तालीम, तुकाराम या नावानं, तुकाराम विठू माळी या नावाने 1875 पूर्वी एक ग्रस्त आमच्या इथं राहायला होते, जे आता तालीम इथं अस्तित्वात आहे। तर त्यांच्या नंतर त्यांना मुलेबाळे नसल्यामुळं तो एक सामाजिक कार्यकर्ताच होता। त्यानं ती जागा तालमीला दिली आणि त्याच्या मयतीनंतर तुकाराम माळी हे नाव पडले। आता सार्वजनिक उत्सव जेव्हापासून झाले चालू तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो। गेले अनेक वर्ष आम्ही प्रथम मानाचा गणपती म्हणून आमच्या गणपतीला स्थान मिळालं झालंय आणि या स्थानाचं कारण की 50 वर्षात आम्ही जे विसर्जन मिरवणुकीची जी सुरुवात केली आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला एक लवकर विसर्जन मिरवणूक संपण्यासाठी आम्हाला ज्या लोकांनी आव्हान केलं की तुम्ही पहिली मूर्ती तुमचा गणेशोत्सव हे करा, आणि त्या पद्धतीनं जनसेवा दलाचे सखाराम बापू खराडे असतील, बाबुराव धारवाडे असतील आणि मोहिते असतील यांच्या विनंतीला मान देऊन हा 50 वर्षापूर्वी ही पारंपरिक लोकांनी ही काय पद्धत चालू केली त्या वारसा आम्ही आजपर्यंत जपलाय। आमची विसर्जनाच्या आमच्या गणपतीचं विसर्जन झालं मिरवणुकीची सुरुवात होत। आपला गणपती हा गेले कित्येक वर्ष एकच पॅटर्न आपला आहे, तो प्रथम मानाचा गणपती समजला जातो। तो गणपती आपला पेशवे रूपातला आहे। तो आपले कार्यकर्ते, तालमीचे कार्यकर्ते केतन पायमल यांनी तो गणपती आपल्या इथं करून आणून पहिला दाखवलं होतं की असं असं आहे आणि कसं करूया म्हणून। तो गणपती सगळ्यांना मान्यता करून तो आपण मूर्ती स्थापना केली पेशव्या रूपातला। तसे त्याच्यावरची जी पगडी आहे तो स्वतः केतन पायमल यांनी केलेला आहे। त्यांचे सहकारी अवधूत वरंगेकर त्यांनी मूर्तीची स्थापना केलेली आहे। जी कोल्हापुरात, जी महाराष्ट्रात नव्हती ती कोल्हापुरात पद्धत होती पान सुपारीची। ती आता त्यावेळी जे जुन्या काळात होत होते, एकमेकाच्या तालमीत जाऊन पान सुपारीचा मान सन्मान, एकमेकाची मूर्ती बघून येणे, दर्शन घेणे, सुसंवाद साधणे, हे पूर्वीच्या काळी होत होतं। पण ती कालानंतर ती खंडितच झाली। आता हाताला बोटाला मोजका येईल तेवढीच मंडळ काही जण करतात, पण ती परंपरा पूर्ण विसरून गेलेली आहेत। मग ते आणखीन आम्ही ती जोमानं आमच्या पद्धतीनं सगळ्यांनी इन्व्हाइट करून, निमंत्रण करून पान सुपारीचा कार्यक्रम हा आम्ही प्रत्येक तालमीला, मंडळांना आमंत्रित करणार आणि पान सुपारीचं त्यांना निमंत्रण देऊन आमच्या तालमीत बोलवून त्यांचा एक सन्मान करणार आहोत। गेल्या 20 ते 25 वर्ष झाला आपण सामाजिक उपक्रम करतोय। मग सजीव देखावाच्या माध्यमातून असू दे किंवा गणेश विसर्जन माध्यमातून असू दे। आता कोविड काळामध्ये भागात जेवढ्या डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांनी जेवढे आपल्या सहकार्य केले लोकांना आणि परिश्रम त्यांची घेतले या वाईट काळामध्ये, त्या सर्व लोकांचा आम्ही डॉक्टर लोकांचा आणि त्यांच्या स्टाफचा आपल्या तालमीतर्फे सत्कार केलेला होता। त्यानंतर शिक्षणाचं जे मुलांना त्रास झाला कोविड काळामध्ये, त्यानंतर काहींची परिस्थिती डाऊन झाली, त्या लोकांना, विद्यार्थ्यांना आपण शिक्षणासाठी साहित्य पुरेपूर वाटप केलेलं आहे। नेत्रदान शिबिर, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, हे असं वेगवेगळ्या आरोग्य सुविधा ज्या आहेत त्या आपण तालमीच्या माध्यमातून वेगवेगळी घेते। गेल्या वेळी
चष्म्याचं आपण शिबिर घेतलं डोळे तपासणीचं, त्यावेळी 150 ते 200 लोकांना आपण मोफत चष्मे वाटप करण्यात आलेला आहे.